जय महाकाल मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर. लास्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आधी तो पहा आणि मग या व्हिडिओला सुरुवात करा, कारण की उज्जैनची ट्रिपची मी एक सिरीज बनवली आहे, ज्यातला हा पार्ट 2 आहे, ज्यामध्ये आम्ही एका दिवसात उज्जैनमध्ये किती ठिकाणी फिरलो हे सगळे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितले आहे, जेणेकरून ती तुमच्या फ्युचर उज्जैन ट्रिपसाठी कामात येईल. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. कालभैरव मंदिरामध्ये जाणार आहे, कालभैरव मंदिर. मग तिथून 12चा स्लॉट केलाय बुक आपला शीघ्र दर्शनचा, महाकालेश्वरचा. तो ऑनलाईनच बुक केला होता. काल आम्ही ट्रेनमध्ये येता घाईघाईमध्ये बुक करून घेतला. आता वाजले 9 ते 12पर्यंत. म्हटलं काय टाइमपास करा, त्यापेक्षा म्हटलं एक तरी मंदिर करून घेऊ. आता कालभैरवला म्हणे गर्दी असते या टायमाला, नॉर्मल असते, पण बघू आता जाऊन. ऑटो तर बुक केली आम्ही, ऑटोवाला आलाय. चलो मिळते कालभैरव मंदिर. आता आम्ही लोक चाललोय बाकीचे मंदिर फिरायला, कारण की कालभैरवला गर्दी राहिला यावेळेस. या टायमाला गर्दी असते म्हणे. ऑटोवाले बोलले की बाकीचे जे मंदिर आहेत इथे साईडला ते फिरून घ्या म्हणे पहिले, आणि मग उज्जैनच्या महाकालेश्वरांचं दर्शन घ्या, आणि त्यानंतर शिप्ला माता नाही, शिप्रा नदी येते, आणि हरसिद्धी माता येते. हरसिद्धी माता आहे, चुकीची माहिती देऊ नको. हे इथे महाकाल कॉरिडॉर आहे या साईडला. हॉटेल पण नियर बायच भेट. या साईडला आय थिंक उज्जैन स्टेशन आहे. विक्रमादित्यगडी. हे वैदिक गडी, विक्रमादित्य वैदिक गडी आहे. हे जयपूर इथे आहे. त्याच्यानंतर इथे उज्जैनला एक आहे, आणि भारतात अजून कुठेतरी एक दोन ठिकाणी सुद्धा आहेत. आता ते पण रेकॉर्ड झालंय. पडता राहिली दन्न करून. गव्हर्नमेंट जिवाजी ऑब्झर्वेटरी म्हणून आहे. आय थिंक याचा टायमिंग विचारावं लागेल. हाय रस्ता चुकलो होतो थोडा. रस्ता म्हणजे आम्ही ह्या साईडने आतमध्ये चाललं गेलेलो. तिकडे मंदिर आहे आणि मेन एंट्री ह्या साईडला होती. आता इथे आलो आहे, तुम्हाला दाखवून देतो की कसं काय सीन आहे इथे. फोटो टाकतो, नाही तर थांबा एक मिनिट, व्हिडिओ चालू आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता इथं प्राचीन यंत्र आणि मोसंबी यंत्र वगैरे हे सगळं असं एक आहे. तारामंडल शो वगैरे. पण हे मोस्टली आता ते बोलत आहे की हे 10 वाजता चालू होतं, आणि आता वाजलेत 9:10. आता बघू आतमध्ये जाऊन त्यांना एकदा विचारून तर बघू काय सीन आहे, कसं आहे ते. आणि इथे येणार तर इथं शुल्क वगैरे आहे. 10 रुपये ॲडल्टसाठी, आणि लहान मुलं असतील त्यांना 5 रुपये, आणि फॉरेनर्स वगैरे त्यांना 100 असं आहे. बघू आपण आतमध्ये जाऊन. एक प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. ॲक्च्युअली झालं काय, हे जे आहे जंतर मंतर बोलतात स्पेशली, ते 10 वाजता चालू होतं, आणि आता 9:10 झालेत. सो ते तिथले लोक बोलले की तुम्ही बाकीच्या ठिकाणी फिरून या म्हणे. म्हणजे कसं 10 वाजेपर्यंत तुम्ही टाईमपास करा इकडे तिकडे, आणि मग इथे या. सुरुवातीला भारी झाली आमची. बघू आता पूर्ण उज्जैनमध्ये कसं काय आमचं एंटरटेन होतं. हां, बाजूलाच डेअरी होती. डेअरीतून लस्सी घेऊन आलो आम्ही. दादाने लस्सी आणली, थोडंफार एनर्जी ड्रिंक, कारण की सकाळून काय नाश्ता वगैरे काही केला नाही आहे. ॲटलिस्ट थोडंफार लस्सी तरी पिऊन घेऊ. भेटूया लस्सी संपल्यानंतर. पी ना, पी. मम्मी याच्यासाठी पीत नाहीये, कारण ते रिक्षा आदळते आणि साडी खराब होईल तिची. आणि हवा इथे भरपूर चालली, उसाडाचा वार. मला वाटतं इथे पाऊस पडू शकतो. मित्रांनो, आम्ही आलोय आता इथे चिंतामणी विनायक मंदिर, चिंतामणी गणेश मंदिर. ॲक्च्युली झालं असं की देवाचीच इच्छा होती की सुरुवात गणपतीपासून करावी, गणपती बाप्पाच्या दर्शनाने करावी. म्हणून लकीली आम्ही पोचलो गणपती मंदिरामध्ये. मेन एंट्री गेट इथे सध्या. हळूहळू रश वाढत जाईल.
ॲक्च्युली इथे 3 गणपती बाप्पा आहेत. एक चिंतामण गणेश, एक इच्छामण गणेश आणि एक सिद्धिविनायक गणेश, असे 3 गणपती बाप्पा आहेत. झालं आमचं गणपती बाप्पाचं दर्शन. आता इथून थोडा आजूबाजूचा परिसर फिरून घेऊ, तुम्हाला दाखवतो मी आजूबाजूचा परिसर, आणि मग इथून नेक्स्ट स्टॉप बघू का कुठलं आहे लिस्टमध्ये, आणि त्याच्यानुसार मग पुढे जाऊ. तर खाली गॅप आहे इथे बघ, प्रभू श्रीरामचंद्र. आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही इथून नेक्स्ट स्पॉटवर चाललो आहे. आत्ताशी 9:30 झाले. आता बघू ते मंदिरातच जाऊ दुसऱ्या एखाद्या. एक मिनिट, ही लिस्ट आहे ॲक्च्युली हॉटेलवाल्यांनीच दिली आम्हाला. या लिस्टमधले सगळे मंदिरं तुम्ही फिरू शकतात. हॉटेलचं नाव इथे आहे, कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. जर तुम्ही आलात तर ते हॉटेल बुक करू शकतात. स्वस्त आहे पण ठीक आहे, हॉटेल ठीकठाक आहे 1 डे स्टेसाठी, नाईट स्टेसाठी. कारण की फुल डे तर तुम्ही तिथं हॉटेलमध्ये एवढं असंही राहणार नाही. तर त्यापेक्षा नाईट स्टेसाठी ओके हॉटेल आहे, डिसेंट प्राईस आहे. इथे पण रस्त्याचे रुंदीकरणाचं काम चाललं आहे, कारण की 2028 मध्ये इथं कुंभमेळा भरणार आहे उज्जैनमध्ये. आता आम्ही लोक आलोय श्री क्षेत्र अष्टविनायक मंदिर इथे. मग अशी चिंतामणी गणपती बाप्पाचे दर्शन आले, आता इथे अष्टविनायक गणपती बाप्पांचे दर्शन आहेत. हा श्री क्षेत्र अष्टविनायक मंदिर. फुलप्रसाद वगैरे काही घ्यायचं असेल तर ते आय थिंक इथून घेतात. आणि मंदिर ह्या साईडला आहे, समोर आहे. ठीक आमच्या दाखवतो, 1 सेकंड. मंदिर मस्त आहे, एरिया भारी आहे, छान आहे. मित्रांनो, इथपर्यंत जर व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ही भारतातली एकमेव श्री गणेशांची हसरी मूर्ती आहे. चला मित्रांनो, आता जाऊ आपण रिक्षामध्ये. हा, 1 मिनिट. हां, आता जाऊ आपण रिक्षातून. आता रिक्षावाले काय भाऊ जिथे नेतील तिथे. फोटोशूट डन, फोटोशूट काढले, इथे फोटो काढले आणि लोकांना भरपूर सारे. चला आता नेक्स्ट पॉईंट, आय थिंक आता जंतर मंतरला जाऊ, कारण की 10 वाजून 10 मिनिट. आशा करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला खूप आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर आम्ही एका अशा मंदिरात गेलो जिथे आम्हाला राजा विक्रमादित्य यांची एक इंटरेस्टिंग स्टोरी माहिती पडली. जर ती तुम्हाला ऐकायची असेल तर मला नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.